मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याचा खरं तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आज पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेऊन जरांगे पाटील पुढील रूपरेषा ठरवणार आहेत। स्वतः आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। काय सांगाल, आज पंढरीनाथाच्या दर्शनाला तुम्ही जाताय आणि त्यानंतर आजचा दौऱ्याची रूपरेषा कशी असेल? हा दौरा पूर्वनियोजितच आहे। आपण प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय, परंतु ते थोडं वेगळाच विषय झाला आता की आपण घेतोय गाठीभेटी आणि त्या व्हायला लागल्या सभा। माझं म्हणणं होतं की आपल्याला गोरगरीब समाजाला भेटायचं आहे, प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करायची आपल्याला। परंतु आता काय झालं की ह्या बावनकुळेनं सगळं त्याला काय अवदसा आठवली माहीत नाही, त्याच्या चुकीमुळं मराठा समाज खूपच रागून उठला आहे। कारण समाजालाही कळतं ना की आपल्या लेकरांचं वाटोळं करायला निघाले बाबा, काय करायचं मग असल्या सरकारचं? जरी आपला पक्ष आपला नेता असला तरी काय करायचं? आपल्याच पोरीचं आपल्याच पोराचं वाटोळं करायला लागला आहे खरं असून। कारण कुणबी प्रमाणपत्राला ते बोगस म्हणायला लागलेत आणि खरे बोगस हे मंत्री आहेत। त्या बोगस मंत्र्यांनी, जातीवादी मंत्र्यांनी हे बावनकुळ्यानं विनाकारण गैरसमज पसरला बोगस प्रमाणपत्र म्हणून, आणि मराठ्याला कळालं हे बोगस नाही आहेत, खरी आहेत, मंत्रीच बोगस आहेत हे जाणून बुजून आपले खरे असून प्रमाणपत्र रद्द करतात। खूप लाट उसळली, रोष राज्यात खूप उसळला, खूप लाट उसळली मराठ्यांची नाराजीची, आणि बावनकुळ्यामुळे फडणवीस खूप अडचणीत यायला लागल्यात आता। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर तुम्ही जोरदार हल्लाबोल करत आहात आणि कालसुद्धा माढ्यामध्ये तुम्ही थेट इशारा दिला आहे की आता माझा जीव गेला तरी चालेल, मी एखाद्याचा जीव घेतल्याशिवाय आता थांबणार नाही समाजासाठी। तुम्ही जीवच घेतला म्हणतात ना त्याला लेकला बरा। तुम्ही जर आरक्षण दिलं असतं, तुमचा जीव घेऊ पाहतंय का सर? घेणारच आहे आणि मीही देणार आहे, पण त्याच्या अगोदर तुमची माजन मस्ती उतरणार आहे हे मात्र लक्षात ठेवा। तुम्ही ज्या सुडातून, तुम्ही ज्या जातीवादी मानसिकतेतून कुणबी प्रमाणपत्र रद्द केले ना, आम्ही सुद्धा तुमचा सूड घेणार आहे, तुम्हाला सोडणार नाही आहे। तुम्ही लय मोठा सूड उगवला आहे, इतका मराठा समाजावरती तुम्ही अन्याय केला ना। माझ्या मराठा समाजानं लय खस्ता खाल्ल्यात आणि हे आरक्षण मिळवलं। तुम्ही खरं असून रद्द केलं म्हणजे मराठे जागे झाले, आता आपलं खरंसुद्धा टिकू देत नाही आहे। लय रोष आहे मराठ्यात, प्रचंड रोष आहे। मी यांना कधीच त्रास दिला नव्हता 1 वर्षात, पण यांनी माझ्या समाजाला त्रास द्यायला सुरुवात केली, त्यामुळे यांना त्रास होणार। तुम्ही असं म्हणालात की माझ्यावर हल्ला होऊ शकतो, मला अटक होऊ शकते, असा संशय तुम्ही व्यक्त केला। त्यानंतर प्रसाद लाड यांचं एक वक्तव्य समोर आलं की तुमच्या सुरक्षेची हमी सरकारला आहे, मी विखे पाटील आणि उदय सामंत त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे, आज किंवा उद्या ते भेट घेऊ शकतात तुमची। स्वतः प्रसाद लाड मी लाडभाऊबद्दल काहीच बोलत नाही, ते मरमर करताय बिचारं। आता ते होऊनच देणार नसले मराठ्यांचं कल्याण, तर ते बिचारा तरी काय करणार आहे? फडणवीसांच्या डोक्यात असलं तर उदय सामंत साहेब मरमर करतायत, संजय शिरसाटला चूक दुरुस्त कर एवढं सुद्धा फडणवीस शिंदे साहेब म्हणत नाहीत का? मराठ्यांसाठी ते म्हणायचं नाही का? जर मराठ्यांचे मतं शिंदे साहेबाला लागतात, याच मराठ्यांनी तुमचा खूप मोठा गद्दारीचा डाग पुसला आहे आणि तुमचे मंत्री मराठ्यांशी गद्दारी करायला लागलेत, मी सोडणार आहे का? शिंदे साहेब म्हणू शकत नाहीत का तू केलेली चूक दुरुस्त कर म्हणून? आणि हल्ल्याचे कट हे हमेशाच फडणवीसांनी रचले, पण त्यांचा गैरसमज डोक्यातला निघाला आणखीन की समोरून मनोज जरांगे पाटील हो लय निबार वस्ता दे, त्याची काळजी नका करू तुम्ही। आता पण तुमचा डावच होता बावनकुळ्याच्या माध्यमातून, मला उघडं पाडून 58 लाख नोंदी द्यायच्या नाही, सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेटियर, कोल्हापूर गॅझेटियर द्यायचं नाही, तर दळून लावला मी, कारण नियती आमच्या बाजून आहे। तुम्ही आत्तापर्यंत लय पापं केले, तुम्हाला वाटलं ते जमन, जसं की तुम्ही मुसलमानाला टार्गेट करायचे, त्यांचं काही वाकडं करत नाही तुम्ही मुसलमानाचं, उगं ते गप बसलेत घरात म्हणून तुम्ही जास्त करायला। असंच धनगराला सुद्धा केलं तुम्ही, 15 वर्ष झालं त्यांचा छळ केला, मायक्रो ओबीसीचा केला, बंजारा समाजाचा केला, आदिवासींना आणखीन प्रवाहात येता आलं नाही एवढं बजेट असून तुम्ही येऊ दिलं नाही। तुम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळं करून टाकलं, तुमच्या डोक्यातनं मस्ती गेली की आमचं कोणीच काही करू शकत नाही, आणि तेच दाखवायचं तुम्हाला। आता जनता त्यांनी एक पेरणी केली बघा,
या काही थांबा ना थोडं, मला काहीच मिळालं लागलं नाही. या काही तुम्ही डच काही केला मला वाटलं बावनकुळेच आला काय. एक त्यांनी चाणक्यनीतीचा प्रयोग केला. त्यांचेच लोक गोरगरीब जनतेच्या आजूबाजूला पाठवायचे बरं का. आणि काय सांगायला लावायचं, सत्य पुढे शानपण चलत नसतं, ते लय मोठे माणसं आहेत, आपल्या जनतेचं काय होणार आहे, ते आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, मंत्र्याच्या जवळचा आहे असं बोलायचं. मग लोक भीत, त्यांना एक गोष्ट माहीतच नाही. जनतेने जर मनावर घेतलं ना, सत्य पुढे जसं शानपण चलत नाही म्हणतात ना, जनतेपुढे शानपण चलत नाही बरं का. ती हसीना मामी पळून आली ती इकडं माहिती आहे का, ती कोणत्या तरी देशातली. इमान नाही मिळत तर व्हाटगेनी आली, ती बी असंच करत होती तुमच्यासारखं, याव करिंगी त्याव करिंगी. बसली लाल किल्ल्यात येऊन इथं लपून आपल्या दिल्लीच्या. हसीनाबाई ती अक्का किती फेस पाड्या, असा फेस पडत असतो. फडणवीस साहेब डोक्यातला मास सोडा, एवढं सोपं समजू नका तुम्ही. जनतेपुढं शानपान चलत नाही, जनतेपुढं शानपान चलत नाही. प्रसाद लाड यांनी तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे की बावनकुळे यांच्याबद्दल बोलताना जरांगे पाटलांनी थोडा संयम पाळावा. आक्रमकता तुमच्या आंदोलनात आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे, मात्र बोलताना थोडा संयम पाळावा असा एक मोलाचा सल्ला प्रसाद लाडांनी. लाड भाऊला मीच सांगतो ना, तुम्ही एकदा त्याला सांगा तो झक्काशाला मारली म्हणा नोंदी रद्द करू. मला सल्ला द्यायची गरजच नाही, त्यांनी माझा स्वभाव बघितलाय. आता मी जाणून बुजून कोणाच्या वाटा जात नाही. मला वाटा जायचं असतं, राजकारण करायचं असतं, आरोप जर करायचे असते तर मी छगन भुजबळचं नाव घेतलं असतं का नसतं, धन्याचं कमून नाही घेतलं. नासकीय संस्कार आमच्यावर नाही आहे, जेव आहे तेवच आहे. तुम्ही म्हणान त्याला कशाला झक मारली तो म्हणा, फडणवीस अडचणीत आला तुझ्यामुळं म्हणून लाड भाऊने त्याला तोही चूक दुरुस्त कर. तो ह्यामुळं मराठ्यांचा खूप मोठा वर्ग आणि त्याचा रोष फडणवीस साहेबाच्या अंगावर यायला लागला. म्हणा ना लाड भाऊने, म्हणा त्याला. सगळ्यांनी चुका दुरुस्त करायला नाही तर लय अवघड होणार आहे. शिंदे साहेबाचा पक्ष तर मराठ्यावरच अवलंबून आहे. सरळ सरळ आपलं रोखोक असतं बोलणं. आणि त्याच मराठीच्या लेकरात जर वाटलं केलं, मराठी राहत नाहीत. मराठी म्हणतात आता पक्षापेक्षा नेत्यापेक्षा ना सोन्यासारखे लेकरं बाळं महत्त्वाचे आहेत. त्यांचंच आयुष्य तुमचा बावनकुळे शिरसाट वाटोळं करायला लागलं आयुष्याचं. तुमचं काय करायचं आम्हाला, कारण आम्हाला आमच्या लेकरा बाळाची मायादया असली पाहिजे ना. पोटच्या लेकराची मायादया, रक्ताच्या माणसाची मायादया सोडून द्यायची. आणि नेत्याची आणि पक्षाची मायादया करणारा मराठा नाही आहे. आणि जर नेत्याची मराठ्यांचं जरी वाटोळं होत असलं तरी पण नेत्याची माया करणार असलं ते मराठ्याचं रक्तच नाही ते. तुम्ही अनेकदा बावनकुळेंचं पत्र भरसभेत दाखवलं, ती व्हॅलिडिटीचा आदेश दाखवला. त्यानंतर बावनकुळेंचं स्पष्टीकरण आलेलं आहे की मी कुणावर अन्याय करणार नाही, माझा अन्याय करण्याचा स्वभाव नाही, जितका मी ओबीसींचा आहे तितकाच मी मराठ्यांचा सुद्धा आहे, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी स्वतः. तो ओबीसीचा राय, तो मराठ्याचा राय, नाही तर तू ते निगृ संस्कृती त्यांचा राय, काही आम्हाला देणं घेणं. तो कुणाचा राय, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. तुला कधी म्हणलो का आम्ही तो ओबीसीचं कल्याण केलं, वाटोळं केलं? तुला कधी आम्ही केलं का? तुम्ही बघा तुम्ही हमेशा तिकडं असताय. मी कित्येक तरी वेळेस म्हणलं बावनकुळे साहेब चांगला माणूस आहे, चांगले कामं करतो. ही अवदासा कुठून आठली रे त्याला, कुठून आठली? कामान धामाचे हे रद्द केले, ह्यो अन्याय नाही का मराठ्यावर? अन्याय नाही हो, लाज नाही वाटत तुला बोलताना काही थोडीफार? ह्यो अन्याय नाही का? ह्यो मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तो हे इतका जातीवादी कोणी नाही. या बावनकुळे हे शहाण्णव कुळे माहिती आहे, आमके कुळे, हे कोणचं कुळे का मधूनच आलं? याची हडप्पा संस्कृती असा दिसतो ती की काढला कोणी याकडा ते. सातत्यानं त्यांच्या वर्णावरून टीका करताय खालच्या पातळीमध्ये. आणि त्याने पार आमच्या मुंडक्या मोडाची वेळ आणली, त्याचं काय? ते नाही दिसत का? ते तुम्हाला नुसतं वर्ण दिसतं आणि ती पार वर्णात मुतलाय, त्याचं काय? गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात विष कालवलं त्यांनी. बोडकीची व्हॅलिटी आहे, भावाची व्हॅलिटी आहे, बहिणीचं रद्द केलंय. ही कोणची नियती? तुम्हाला इथं सांगतो, त्या माणसाची प्रमाणपत्र निघालंय चुलत्याचं, त्याचं निघत नाही. काय आहे काय आहे? तिथं त्या शिंदे आणि दहीहंडी ऑर्डर केल्यात, दिल्यात तुम्हाला मीडियाला, प्रमाणपत्र द्या. अन्याय नाही काय हो?
कोणचा बावनकुळे आहे भाऊ ह्यो? हडप्पा. जरांगे पाटलांचं ज्ञान हे आभाळातून आलेलं असेल, पुस्तकातून आलेलं असतं तर ते असे बोलले नसते, विजय वडेट्टीवारांनी म्हटले. त्याला काय शेंगा कळत तुमचं येतो? ज्ञान आभाळातून आलेलं. त्याला तुला काय वांग कळत रे बोच्या? त्याला काय कळत रे? नुसतं लाल जरच झालं, लाल आहे कामान धामाचं सगळं. राहुल गांधी सांगितलं की त्याला बोलायचं, घेऊ का राहुल गांधी पटांगणात? मग राहिले उली तिने बोट मोज नाही तर राहून दे ना काँग्रेसचा बेसराम होईल ना. कायद्याच्या चौकटीत राहून जे मिळवायचं ते मिळवा, धमकी देऊ नका, सुद्धा विजय वडेट्टीवार म्हणाले. कुणाला धमकी? कुणाला मंत्र्यांना तुम्ही नाही म्हणत का बावनकुळेंनी हे केलं ते केलं? मंत्री त्यावरून तुला काय करायचं? मंत्री का तो आज आहे का? तुला काय करायचं मंत्र्याला बोललेलं? तो आणि त्यांचा काही संबंध नाही. असला विरोधी पक्ष लागलाय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं दुर्दैव आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचं दुर्दैव आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. 52% वर 2% आरक्षण गेलं, त्याच्यावर वगळंटीवार बोलत नाही. त्यांनी बोलावं. मग कोणी बोलावं? जनतेला न्यायाचं मंदिर दुसरं कोणचं असेल तर ते विरोधी पक्ष असतं. आणि इतका नासक्यापणाचा हे विरोधी पक्ष म्हणल्याच्या नंतर जनतेचं कल्याण होणार कसं? हे सगळे जातीवादात डुबलेत. यांना ना शेतकऱ्याचं देणं घेणं कशानं? बोटावर मोजा एवढं काँग्रेस राहिलं बा. त्याचं बेसराम व्हायची वेळ आली आता. त्यांना काय इशारा तुमचा वडेट्टीवार? त्याला काय इशारा द्यायचा? शेंगूळ. मग बरं, तुम्ही सातत्यानं हल्लाबोल करताय, आता शेवटचा इशारा त्यांना काय असणार आहे? बावनकुळे असेल, संजय शिरसाट असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना असेल. बावनकुळ्याचा बाजार उठवल्याशिवाय सोडित नाही मी शिरसाटचा आणि बावनकुळ्याचा. माझ्या समाजाच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला हे निघाले. माझ्या समाजाच्या लेकरावर यांनी अन्याय केला. यांना सोडत नाही, सोडणार बी नाही. नसता त्यांनी त्यांच्या चुका दुरुस्त करायच्या. शिंदे साहेबांनी पण करायची आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा करायची. मी सोडत नाही, कारण माझ्या मराठीचं वाटलं मी नाही बघू शकत. काय व्हायचं असेल ते होऊ दे. जरांगे पाटलांचा गैरसमज आम्ही दूर करणार, प्रसाद लाड म्हणताय. काय गैरसमज झाला मला हेच कळत नाहीये. तुमचा मंत्री पत्र देतो रद्द करा म्हणून, याच्यापेक्षा तुम्हाला पुरावा पाहिजे काय? का तुम्ही मान्य करत नाही त्या जनतेसमोर? खूप मोठा वर्ग मराठ्यांचा सुद्धा तुमच्या बाजूने. एक दिवस तुमच्या भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांचा सुद्धा असेच हलवणार का लेकरा बाळाचे? मग भाजपच्या एकही मराठ्यांच्या माणसानं कुणबी प्रमाणपत्र काढलं नाही का? लेकीबाळीला ॲडमिशन नोकऱ्या घ्यायची नाही का? पक्षाचं काम केल्यावरच आपलं आयुष्य मोठं होतं का? लेकरा बाळाचं आयुष्य मराठ्यांना मोठं नाही करायचं का? तुम्ही त्याला विचारा ना, तुला ही अवदसा कुठून आठली कशाला झक मारली? तो काय तो गुतलं होतं? चांगलं चाललं होतं वर्षापासून आमचं. ते फडणवीस साहेबांना आम्ही काय बोलत नव्हतो, शिंदे साहेबाला नाही. शिंदे साहेबाला एवढं तर कळतं ना की आपल्या मंत्र्यानं चूक केली ती दुरुस्त करायची. झालं ना संबंध. पुन्हा मराठ्यांना काय घेणं आहे? तुम्ही कुणी राजकारण करा, पण तुम्ही मुळावर जर गाव घातला, आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर गाव घालून तुम्हाला संपवणार. जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या बापावरून बोलतात तेव्हा प्रसाद लाड गप्प का बसतात, असा सवाल जो आहे तो लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय. आणि ते सोलापूर किंवा सोलापूर किंवा ते उपोषणाला बसतात. उपोषणाला बस नाही तर काय सिंदखेड राजा जाऊन तिकडे ते असल्याने मोजीने तुम्हाला माहिती नाही का? पण ते म्हणतात की ओबीसीचं आंदोलन नाही तर आता प्रसाद लाड यांची जी क्रिस्टल कंपनी आहे तिच्या गैरव्यवहाराची. काही प्रसाद लाटचं वाकडं होत नाही कोणाचे नी. काय वाकडं होत नाही कोणाचे नी. सगळा समाज आहे ना. मागे कोणीतरी आम्ही उघडं पडू लाड साहेबांना आम्ही उघडं पडू देत नाहीत आणि त्यांचं कोणाच्या ज्यांनी वाकडं होत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.